हाय हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला ना माझे ड्रेसिंग टेबल दाखवणार आहे आणि माझं इयरिंग कलेक्शन पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आपण आता ड्रेसिंग टेबल. तर हे आहे माझं ड्रेसिंग टेबल, छोटंसं असं. जेव्हा आम्ही देवारा बनवलं ना तेव्हाच सगळं फर्निचर केलं होतं. म्हणजे ड्रेसिंग टेबल, हा बेडसुद्धा आणि हे लॉफ्ट वगैरे दिसत आहेत ना, ते सुद्धा आम्ही तेव्हाच करून घेतले होते. हे वॉर्डरोब पण आणि ते तिथे कपाट जे दिसतं आहे ना छोटं, हे सगळं एकदमच केलं होतं. आणि देवखोलीतलं पण मी तुम्हाला दाखवले होते लॉफ्ट वगैरे, ते सुद्धा तेव्हाच करून घेतले होते. तर आज मी ड्रेसिंग टेबल दाखवते कसं ऑर्गनाईज केलं आहे ते. आणि पाऊस थांबला आहे त्यामुळे खूप गरम होते. पंखा चालू ठेवला तर तुम्हाला आवाज येणार नाही. तर हा आरसा आहे. आणि हे ड्रेसिंग टेबल माझं. तर इथे मी बांगड्यांचा डबा ठेवलेला आहे, कलरफुल अशा बांगड्या आहेत या. थर्मामीटर आहे, स्मरण आहे तिथे. आणि ह्या डबीत पण स्मरण आहे. ही लॅक्मीचं मॉइश्चरायझरची डबी आहे, जे मी आधी वापरायची, पण आता नाही, मला ह्यानी म्हणजे खूप घाम वगैरे यायचा, त्यामुळे मग हे बंद केलं मी आणि यात स्मरण भरून ठेवलं आहे. त्यानंतर हा सेकंड, इथे आपले जे आंबाड्यासाठी आपण वापरतो ना ते बन वगैरे आहेत. आणि काय म्हणतात त्याला, एक रब्बरच असतो आंबाड्याचा, तो एक आहे, दाखवते मी तुम्हाला. त्यानंतर हे कॉम्पॅक्ट आहे उडा क्वीनचं. त्यानंतर हे प्रायमर 3 in 1 आहे, छान आहे हे, एकदम सॉफ्ट होते त्वचा. हे परफ्यूम आहेत, परफ्यूम कलेक्शन. बाकीचे होते ते संपलेले आहेत, आता हे 2-3 शिल्लक आहेत. ही ना छोटीशी ह्याचं म्हणजे चंदनचं आहे, ते छान आहे त्याचा सुगंध. त्यानंतर हे कैलास जीवन, हे जे दिसतंय ना तुम्हाला, यात विक्स आहे, पण आयुर्वेदिक विक्स आहे, खूप छान आहे ते. आणि ही जी डबी आहे ना, ह्यात श्रीची चंद्रकोर आहे, म्हणजे त्याला लावायला लागतं कधीतरी, ती आहे. त्यानंतर इथे हे माझं वॉच आहे, हे श्रीचं आहे. हे यांनी मला पाडव्याला गिफ्ट केलं होतं. आपला दिवाळीचा पाडवा असतो ना, त्या पाडव्याला गिफ्ट केलं होतं. दरवेळी म्हटलं साडी नको, वेगळं काहीतरी घेऊ म्हणून मग त्यांनी वॉच घेतलं होतं. ते पावडर, हे फिक्सर आहे, मेकअप फिक्सर. त्यानंतर ही ना सदऱ्याची वगैरे बटणं असतात ना, ती बटणं आहेत, पटकन सापडावी म्हणून अशी ठेवलेली आहेत. आणि त्यात पिनसुद्धा आहे मोबाईल ओपन करण्यासाठी. त्यानंतर ही पावडर आपली, जी की आपण प्रत्येक ऋतूत लावली पाहिजे, थंडी असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, तर आम्ही ही वापरतो कायम. त्यानंतर हे क्लिन्झिंग मिल्क आहे. हा पील ऑफ मास्क. हा स्क्रब आहे, हे 8-15 दिवसांनी मी करत असते, वेळ मिळेल तसा. वेळ काढावा लागतो, वेळ तर मिळत नाही आपल्याला. त्यानंतर हा एक मास्क आहे चारकोलचा. आणि हे मॉइश्चरायझर पॉन्सचं. आता हे जवळपास मी 3 ते 4 महिने झालं वापरते. तर इतकं छान आहे ना हे, खूप अशी त्वचा एकदम मऊ होते, छान वाटतं वापरताना. घाम तसं जास्त येत नाही, बाकी नेव्हिया वगैरे लावल्यावर खूप घाम येतो, तसं याने होत नाही, छान आहे ही, मला आवडते. आणि जेलमध्ये, यात पण 2 प्रकार असतात, तर ही मी जेलमध्ये वापरते. त्यानंतर इथे खाली काजळ आणि काजळ पेन्सिल आहे. एक मिनिट, एक ब्राऊन कलरची आहे काजळ पेन्सिल, एक ही ब्लॅकमध्ये आहे. हे काजळ आहे मेबलिनचं.
आणि हे लिप लायनर आहे. आणि मी इथे कशाचीच म्हणजे प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे, तर हे माझं कलेक्शन आहे ते मी दाखवते फक्त. त्यानंतर सनस्क्रीन 50ची SPF 50++, 2 आहेत त्या. त्यानंतर हे हेअर सिरम आहे. आणि हा ना मोबाईलचा बॉक्स आहे, त्यात मी हे असं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे, म्हणजे शोधत बसायला लागत नाही. त्यानंतर ही एक लिपस्टिक आहे लिक्विडमध्ये, पण ना खूप डार्क आहे तो कलर, त्यामुळे मग हा काही मी यूज करत नाही, पण सिंदूर म्हणून लावत असते कधीतरी. त्यानंतर हा लिप बाम आहे, हा पण लॅक्मीचा आहे. हा इतका सुंदर आहे ना, खूप छान आहे हा. त्यानंतर ही माझी लिपस्टिक सगळ्यात फेवरेट आहे, मेबलिनचीच आहे ही पण. याचा नंबर आहे 099, एक मिनिट सॉरी 660 असा नंबर आहे ह्याचा, या शेडचा. खूप छान आहे ही शेड, एकदम न्यूड कलर आहे. मी कायम हीच वापरत असते जास्त करून. त्यानंतर ही माझी टिकली रोजची, आणि ही जास्तीची टिकल्यांची पाकिट आहे जी आपल्याला कधीतरी लावायला लागतात. त्यानंतर हां, ही एक लिपस्टिक आहे, ही पण छान आहे. ह्याची शेड दाखवते तुम्हाला. ही अशी ब्राऊन कलरची अशी शेड आहे, छान आहे ही पण. आणि ती दुसरी आहे ती निवड शेड आहे, ही निवडवाली. नेल पेंट आहेत इथे, त्या दोन्ही पण न्यूड कलरमध्येच आहे. हा एक कलर आहे असा, आणि एक अशी ही मॅटमध्ये आहे, छान आहे ही सुद्धा. त्यानंतर ही पण इथेच अशी लोकलमध्ये घेतलेली आहे लिपस्टिक, पण ती पण असं थोडं डार्क असल्यामुळे नाही यूज करत मी जास्त, कधीतरी वापरते. आणि ही सिंदूर पेन्सिल म्हणजे लिक्विडमध्ये. त्यानंतर हा एक लिप बाम आहे, जो की मला फ्री मिळाला होता, फेस वॉश घेतले तेव्हा त्याच्याबरोबर. तर हे असं छोटंसं कपाट आहे माझं, ड्रेसिंग टेबल आहे, आणि खाली ड्रॉवर आहेत ते पण दाखवते तुम्हाला. हे असे ड्रॉवर ऑर्गनाईज केलेले असं डबे सगळे. हे मोत्याचं आहे गळ्यातलं. त्यानंतर इथे हेअर क्लिप्स आहेत, इथे मागे त्या बँगल्स आहेत सगळ्या. ही पोत आहे काळ्या मण्यांची, आणि हे मंगळसूत्र जे तुम्हाला मी कलेक्शन दाखवलं होतं ते. यात छोटे छोटे इयरिंग्स आहेत, आणि ह्या रोजच्या बांगड्या आहेत. त्यानंतर ह्यात पण पिनाच आहेत, आणि ह्यात बांगड्या आहेत या डब्यामध्ये, जे की माझ्या साडीवरच्या मॅचिंग आहेत. पार्टी वेअर साडी तुम्ही जी मागे बघितली होती, सो त्याच्यावर मॅचिंग घेतले होते मी अशा. त्यानंतर डायमंडचं गळ्यातलं आहे, पण ते खाली आहे, एक मिनिट दाखवते. हे सुद्धा मंगळसूत्र डायमंडचं एक आहे, आणि एक सिंपल असं, त्यात नथ पण आहे. हे गळ्यातलं डायमंडचं गळ्यातले, त्या साडीवरचं पार्टीवेअर साडीवर घालण्यासाठी. आणि ते बँगल्स हे आमच्या इथेच घेतलं होतं मार्केटमध्ये. हा पहिला ड्रॉवर. त्यानंतर दुसरा पण दाखवते. हे माझे गॉगल्स आहेत. त्यानंतर ह्या बांगड्या, ह्यात क्लिप्स आहेत छोटीशी. त्यानंतर हा एक क्लिप जो की केस वर बांधण्यासाठी असतो,
हे क्लचर माझे रोजचे वापरायचे. त्यानंतर इथे खाली इयरिंग आहेत सगळ्या, ते दाखवते तुम्हाला. हा मिशोवरनं घेतलेला डबा आहे. तर ह्यात सगळं कलेक्शन आहे माझं इयरिंगचं. काय काय आहेत ना त्यातले ते दाखवते तुम्हाला. हे छान असं कपलचं आहे. तर हे आमच्या मुलांनी आम्हाला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केलं होतं 2 वर्षापूर्वी. ह्याला लाईट पण लागायची, पण आता त्याची लाईट काही लागत नाही. पण हे छान आहे. आणि फ्रेम आहे जी की माझ्या नंदीने मला गिफ्ट केली होती ॲनिव्हर्सरीला. हिला पण 2 ते 3 वर्ष झाली. ह्याला पण छान अशी लाईट लागते. तर हा जो डबा होता ना तिथे ड्रेसिंग टेबलमध्ये, त्यात ऑक्साईडची ज्वेलरी आहे, बँगल्स आहेत आणि मंगळसूत्र वगैरे आहे. आणि बाकीची अजून इमिटेशन ज्वेलरी आहे ना, ती कपाटात आहे माझ्या खाली ह्याच्यात ठेवली मी कप्प्यात, म्हणजे बॉक्समध्ये वगैरे ठेवून. कारण की ना इथे ड्रेसिंग टेबलमध्ये तेवढी जागा नाही आहे, त्यामुळे ते बसणार नाही, म्हणून मग ते कपाटात ठेवलेले. ते दाखवेन तुम्हाला एकदा. तुम्हाला जर का बघायचं असेल तर कमेंट करा तुम्ही, मग तुम्हाला दाखवेन मी. आणि हा बन आहे केसाचा, जो मगाशी म्हटलं ना या बरणीत ठेवलेला कपाटाची होती. तर हा बन आहे असा. आणि हा रब्बर, म्हणजे हा असं फक्त आंबाड्याला लावला ना तरी छान अशी हेअरस्टाईल होते. आणि एकटं जर का आपण असेल ना तर व्यवस्थित करू शकतो आपण. बनची पण छान करता येते, पण अगदीच वेळ नसेल तर त्याची पटकन होऊन जाते, म्हणून असं ठेवलेलं ते. त्यानंतर आता इयरिंग कलेक्शन. तर हे आत्ताचंच नाही आहे, हे जवळपास 2-3 वर्षापूर्वीपासूनचं असं आहे कलेक्शन. आणि हे माझ्या कानातले ना मी तर घेतलेलेच आहेत, पण माझ्या सासूबाई पण मला आणतात कानातले म्हणा किंवा बांगड्या म्हणा, त्यांना खूप हौस आहे. त्यामुळे ही अशी मोराची आहे, छान अशी डिझाईन ब्लॅक कलरमध्ये. खाली डायमंड आहेत आणि इथे वरती ब्लॅक कलर आहे. छान दिसतात हे पण कानातले. त्यानंतर ऑक्साईडचे झुमके सगळ्यात मोठे, जे की साडीवर किंवा एखाद्या ड्रेसवर अशा छान वाटतात. माझ्याकडे जास्तीत जास्त ऑक्साईडचेच आहेत, मला खूप आवडतात ऑक्साईडचे. त्यामुळे हे पण मोठे झुमके. ही जी ज्वेलरी आहे ना ती जी साऊथ इंडियन ज्वेलरी असेल त्या टाईपमध्ये, तर त्याच्यातले हे कानातले. नंतर असे एक कानातले, हे पण कुठल्याही साडीवर ना सुंदर दिसतात, नाजूक अशी मल्टी कलरमध्ये ते डायमंड आहेत त्याचे ते. त्यानंतर जसं की म्हटलं ऑक्साईड भरपूर आहेत माझ्याकडे, त्यातले हे ऑक्साईडचे पुन्हा झुमके खूप सुंदर वाटतात हे घातले की एखाद्या तशा ड्रेसवरती. आणि माझे जे आवडीचे आहेत ना ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात जास्त. हे सुद्धा ऑक्साईडमध्येच आहेत, खूप सुंदर वाटतं घातले की. त्यानंतर हे एक आहे लॉंगमध्ये, असे असे खाली लटकन म्हणजे चेन आहे आणि खाली असे छोटेसे झुमके, खूप छान वाटतात घातले की. हे पण हे ना बरेच दिवस सापडत नव्हते, 2-3 कानातले होते ते सापडतच नव्हते बरेच दिवस. पण परवा जेव्हा साफ करत होती ना मी ड्रेसिंग टेबल, बरेचदा चेक केलं पण तरी सापडलं नाही. पण म्हणतात ना डोळ्याच्या पुढे असलं तरी दिसत नाही कधी कधी, तसं काहीसं झालं होतं माझं. त्यानंतर हे एक कानातलं डायमंडमध्ये छोटंसं, माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलं होतं मला. माझ्याकडे बरेचसे वेगवेगळे झुमके आहेत ऑक्साईडचे. हा एक वेगळा आहे, हा वेगळा आहे. हे आम्ही ना ह्याला गेलो होतो, प्रेम मंदिर वगैरे ना तिकडे फिरायला गेलो होतो, तेव्हा मी तिथे घेतले होते. आणि हे आमच्या इथलेच आहेत लोकलमधले. त्यानंतर हे झुमके हे माझ्या सासूबाईंनी आणले होते मला.
त्या फिरायला गेल्या होत्या तेव्हा. असे 2-3 झुमके आहेत, पण वेगवेगळ्या कलरमध्ये असे आणले होते. त्यानंतर बुगडी आहे, पण ही ना मी कानातच घालते. बुगडी घालण्यापेक्षा खूप छान वाटतात कानात घातले की. आणि हे जे कलेक्शन आहे ना, हे आम्ही नागपूरला जाताना घेतलं होतं ट्रेनमध्ये. जवळजवळ ह्याला 5 ते 6 वर्ष झाली. पण काय काय कानातले असे असतात की टाकावेसे वाटत नाहीत, खूप छान वाटतात ही सुद्धा. थोडासा कलर गेलाय त्याचा आत्ता, पण घातले की छान दिसतात. त्यानंतर पुन्हा ऑक्साईड, हे असे. आणि हे पण एक खूप छान आहे ऑक्साईडचं कानातलं, पण ह्याचं ना दुसरी पेअर आहे ना, ती कुठे ती हरवली आहे, ती काही सापडलीच नाही. पण मी ठेवली आहे, म्हटलं जर का सापडली तर म्हणून मी ठेवलेली आहे. आणखी थोडे दिवस वाट बघून मग टाकून देईन मी, किंवा मग अशी सेम घेऊन येईन एखादी. आणखी वेगळी डिझाईन आहे आणि खूप छान वाटतं घातलं की. आणि माझ्या मुली पण आहेत, त्यामुळे मग त्यांना सुद्धा यूज करायला होतं. त्यानंतर हे ब्लॅक, हे माझ्या जावीने मला आणले होते. माझी ब्लॅक साडी होती, त्याच्यावरती माझ्यासाठी घेऊन आली होती. त्यानंतर हे एक कानातले, ही फॅशन खूप होती तेव्हा, त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही आहे, पण हे असं सेपरेट होतं. आपण हे नुसतं सुद्धा घालू शकतो कानातलं, किंवा मग हे जे आहे ना त्याच्यात हे असं टाकून हे असं. हे मल्टी कलरमध्ये झुमके, मला सगळ्यात जास्त झुमक्यांचाच पॅटर्न खूप आवडतो, त्यामुळे बरेचसे झुमके आहेत माझ्याकडे. आणि लोमटे असे छोटे पण आहेत, पण छोटे कसे डेली वेअरला बरे पडतात. आणि माझे गोल्डचे पण आहेत कानातले, पण मी ते जास्त वेअर करत नाही. ते जर का घातले तर मग वेगवेगळे घालता येणार नाही, त्यामुळे मग असे वेगवेगळे घालता यावे म्हणून मग रोज नवीन नवीन कानातले घालत असते. तुम्ही जास्त हेच कानात बघितले असतील माझ्या, जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ करते तेव्हा. हे पण ना असे रोजमध्ये गुलाब असतं ना, त्याप्रमाणे त्याचा शेप आहे, खूप छान वाटतं. त्यानंतर अंगठी, ती त्यातच ठेवली होती. म्हटलं की कुठेतरी ठेवलं की मग ते सापडत नाही, म्हणून म्हटलं आहे डब्यात जागा तर त्यातच ठेवूया. आणि हे एक माझे फेवरेट, ते खूप छान कलर आहे याचा. असा कलर सहसा मिळत नाही कानातल्यांमध्ये, म्हणजे साडीवर मॅच होतात म्हणून मी घेतले होते. हे पण नागपूरचे म्हणजे नागपूरला जाताना ट्रेनमध्ये घेतले ना, तेव्हाच हा सुद्धा मी घेतला होता पीस. आणि हा एकच पीस होता त्यांच्याकडे, खूप छान होता. तर कसं वाटेल माझं कलेक्शन नक्की सांगा, आणि तुम्हाला त्यातले कोणते आवडले ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.